तर स्वराजला ज्याची भीती होती ना तेच गोष्ट झाली होती आणि मला पण वाटलं होतं की नेमकं स्वराजला हेच झालं असणार आणि याच्यात माझीच चुकी आहे आणि मी अक्षरशः खूप स्वतःवर पश्चातापही करत होती. इट्स ओके, त्याच्यातून आम्ही तर स्वतःला आणि स्वराजला सावरलेलं आहे, परंतु तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांची काळजी घ्या. तर सर्व रिपोर्ट्स वगैरे आलेले आहे आणि नेमकं काय झालं ते मी तुम्हाला सांगते आणि खरंच मनापासून धन्यवाद की तुम्ही लोक मला असे सपोर्ट करत आहे. तर श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी की दुनिया. तर आदल्या दिवशी तर स्वराजला बेशुद्ध अवस्थेतच घेऊन गेलेलं होतं, परंतु सलाईन वगैरे दिल्यानंतर तो आता फिट अँड फाईन आहे आणि त्याचे रिपोर्ट्स वगैरे सर्व चेक केलेले होते. तर दुसऱ्या दिवशीपासून स्वराजने खायला सुरुवात केलेली होती. तर आम्ही ज्या हॉस्पिटलमध्ये आहे ना तिथं 3,000 रुपये रोज आहे बेडचा, डॉक्टरचा, येण्या जाण्याचा आणि मेडिसिन खूप वेगळं आहे. पैसे काही नाही, पैसे तर आपण कमवून घेऊ, परंतु मुलं चांगले असणे खूप आवश्यक आहे. तर आज सकाळी सकाळी म्हणजे तिथं ना पेशंटला नाश्ता आणि जेवण पण देतात. तर स्वराजला मस्तपैकी पोह्यांचा नाश्ता आलेला होता. तर सकाळी मी स्वराजला उठवलं आणि त्याचा त्रास तर म्हणजे अक्षरशः पाहावल्या पण जात नाही. त्याच्या हातात तुम्ही बघू शकता ते बँडेज आणि सलाईन, आणि विशेष म्हणजे तो एवढा नाजूक आहे ना की त्याला म्हणजे त्याची ना नससुद्धा लवकर सापडत नाही आणि एवढा तो रडत होता ना जेव्हा त्याला सलाईन म्हणजे सलाईनसाठी ते इंजेक्शन टोचलं तेव्हा खूप रडत होता. ते तरी बरं की लहान मुलांना ते असे लावतात त्याच्यामुळे टेन्शन नाही. अजून एक मोठं हे टेन्शन होतं की स्वराजचे आज स्टिचेस पण काढायचे होते, कारण 10 ते 12 दिवस झाले होते आणि काही सुचत नव्हतं की आता ते स्टिचेस काढायची कुठं. त्याच्यामुळे आम्ही तिथल्याच डॉक्टरांना विचारलं आणि सांगितलं की आम्हाला स्टिचेस काढायचे आहे. तर ते मोठं हॉस्पिटल असल्यामुळे ते बोलले की त्याचे स्टिचेस आपण आजच काढूया. सगळ्यात अगोदर त्याची आपण जखम वगैरे चेक करूया. ते जर वाढलेले असतील टाके तर आपण ते आजच काढूया. आणि इथं बघू शकता गणेशजी किती टेन्शनमध्ये आलेले होते. मला बोलत होते लवकर घरी जा घरी जा, कारण 2 दिवस झाले होते आम्ही ना आंघोळ केली होती ना व्यवस्थित जेवण केलेलं होतं. तर गणेशजी सकाळीच गेले, स्वराला शाळेत सोडलं आणि त्याच्यानंतर म्हणजे इथं आले. आता मी जात होती घरी, कारण असे काही महत्त्वाचे प्रमोशन व्हिडिओ होते ते मला अर्जंटली द्यायचे होते, कारण त्या लोकांचा सेल होता त्याच्यामुळे मला अर्जंटली घरी यायचं होतं. तर सगळ्यात अगोदर मी घरी आले आणि थोडंसं काम केलं. नाही तर स्वराच्या शाळेतून फोन आला की तिला घ्यायला या, कारण शाळा सुटली होती. तर सगळ्यात अगोदर मी स्वराला आणायला गेली आणि स्वराला घेऊन मी घरी येत होती. खूप मनात टेन्शन होतं की काय होणार, कसं होणार, काही सुचत नव्हतं आणि खरंच दुःखात कोणीच साथ देत नसते. तर वातावरण झालेलं आहे पाण्याचं, म्हणजे ॲटलिस्ट पावसाळा सुरूच झालेला आहे. बघू शकता काय पाऊस सुरू आहे. आणि मी आलेली आहे थोड्या वेळसाठी घरी, कारण आम्ही हॉटेलचं जेवण केलं काल आणि झोप पण झालं. मला स्वराजच्या बाबतीत आता खूप असं टेन्शन येत आहे की काय असं, म्हणजे आताच तो दवाखान्यात 15 दिवस इतका तो रडत होता. त्याला इंजेक्शन वगैरे लावलं हातात तर खूप रडत होता आणि त्याची ती अवस्था माझ्याच्याने आता पावल्या पण नाही जात. पण कसं आहे, आपण जर हे खचलो तर काही फायद्याची गोष्ट नाही. पण खूप असं आज मला खूप असं रडावं असं वाटत आहे खूप. चला मी पटापट आधी आवरून घेते. मी घरी आली आणि पावसाला एवढा जोर आला ना तुम्हाला काय सांगू. अक्षरशः 3 ते 4 तास काल पाऊस होता, तुम्हाला माहितीच आहे. तर मी ना 1:30 वाजता स्वराला घेऊन घरात आली. कंटिन्यू पाणी चालू होतं आणि काही सुचत नव्हतं. तिच्यात लाईट पण गेली होती, माझ्या पण मोबाईलमध्ये चार्जिंग कमी होती. तिकडं स्वराज आणि त्याचे पप्पा हॉस्पिटलमध्ये अडकले आणि मी घरी अडकले. मग काय, कपडे पण वॉश करता येत नव्हते. मग सगळ्यात अगोदर मला घरचं जेवण घेऊन जायचं होतं, कारण आदल्या दिवशी 300 रुपयाचं जेवण आणलं होतं विकत आणि जेवणाला काही चवही नव्हती आणि घरचं ते घरचंच असते. तर मी पटापट मसाला काढायला लाईट पण नव्हती, तर टोमॅटो आणि कांदेच टाकले आणि आलू वांग्याची भाजी केली. स्वराजसाठी मस्तपैकी मूग डाळीची खिचडी केली आणि चपात्या वगैरे टाकायचं होतं. त्याच्यात एवढी मोठी प्रॉब्लेम की घरात दळण पण नव्हतं. दळण काढून ठेवलं परंतु लाईटच नव्हती. तर अशा पद्धतीने मी सगळा स्वयंपाक करून घेतला आणि पावसाला एवढं जोर आलं होतं ना, भरपूर असा पाऊस चालू होता आणि मला हे टेन्शन होते की स्वराज कसा बिचारा राहणार. परंतु गणेशजीचे मला कॉल चालू होते की मी म्हटलं त्यांना मी ओलाने येऊ का, तर ते बोलले ओलाने येऊ नको. तर सगळ्यात अगोदर मी स्वयंपाक वगैरे केला, दळण काढून ठेवलं आणि इथं स्वराला माझ्या हाताने जेवायला दिलं. तुम्ही सगळेजण विचारत होते की स्वरा कुठं राहते, तर स्वरा ना जे वृद्धाश्रम आहे ना तिथे राहत असते. तर आता पटापट आवरून घेतला आणि स्वराने गरम गरम जेवण केलं आणि झोपून गेली.
ती झोपली होती, परंतु माझं आवरलं नव्हतं. ते मी सगळं आवरून घेतलं, फ्रेश वगैरे झाली, काही व्हिडिओ शूट एडिटिंग करून घेतले आणि जेव्हा पाऊस थांबला तेव्हा मी जायला निघाली. तर तोपर्यंत ना स्वराजचे रिपोर्ट पण आलेले होते. तर स्वराजच्या रिपोर्टमध्ये हे निघालं की त्याला व्हायरल इन्फेक्शन आहे. म्हणजे काय झालं की आताच त्याचं ऑपरेशन झालं आणि त्याच्यात कसं आहे, कधी पाऊस सुरू आहे, कधी उन्हाळा सुरू आहे, त्याच्यामुळे मुलांना ना खरबूज टरबूज वगैरे जे आहे ना हे अजिबात देऊ नका, त्याच्यामुळे व्हायरल इन्फेक्शन होत आहे. आणि मी तर ते चुकी केलेली आहे, मला माहिती आहे बाकीची ती चुकी कोणीही करणार नाही. तर मी सगळा टिफिन वगैरे घेतला आणि ज्या प्रोडक्टचा व्हिडिओ शूट करायचे होते ना ते प्रोडक्ट मी माझ्यासोबत घेऊन गेली. निघता मी स्वराला वृद्धाश्रमामध्ये ठेवून जात असते. तर त्या ताईंची उभ्या मी भेट घेऊन घेतली आणि त्यांना सांगितलं स्वराकडे लक्ष ठेवा म्हणून. आणि सर्व बिचारे एवढे चांगले आहेत ना सोसायटीमधले, कोणी डबा देते, कोणी स्वराला सांभाळते, कोणी एवढीपर्यंत म्हणते की पैसे वगैरे काही लागले तर ते सांगा, बस एवढे आपण लोक कमावले, अजून काय पाहिजे, काहीच नको आहे. तर त्या ताईंची भेट वगैरे घेतली आणि जाताना मी स्वराजसाठी मस्तपैकी नारळ पाणी वगैरे घेऊन घेतलं. तिथं पोहोचल्यानंतर एवढा जीव कासावीस झाला होता तुम्हाला काय सांगू. परंतु तिथं गेल्यानंतर बघितलं तर स्वराज मस्तपैकी झोपलेला होता. आणि मी निघाली, एक तर मी पुण्यात नवीन आहे, मी रस्ता म्हणजे मला सुचतच नव्हता. शेवटी मी फेऱ्याने आली पण आली. असं होते जेव्हा संकट येतात ना एकोमागं एक येतात. तर येताना दोन्ही टाईमचा डबा वगैरे, स्वरासाठी गरम पाणी, सगळं काही मी घेऊन आलेली होती. आणि मी आल्यानंतर मग गणेशजी थोडेसे बाहेर गेले, कारण ते मी येईपर्यंत त्यांची ड्युटी होती. तर स्वराज असा मस्तपैकी झोपलेला होता. तर त्याला व्हायरल इन्फेक्शन सांगितलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की आता त्याला कुठंही गावाला नेताना कंपल्सरी मास्क लावा, त्याला घरातलंच पाणी द्या, बिस्लेरीचं पण पाणी देऊ नका. म्हणजे इवन घरातलं पाणी उकळून घ्या, नंतर थंड करा आणि तेच पाणी त्याला द्या, कारण बिस्लेरीचं पाणीसुद्धा मुलांना चांगलं नसते. त्याच्यानंतर स्वराज उठला होता आणि तो पाणी मागत होता. तर मी काय केलं, त्याला साधं पाणी न देता मी त्याला नारळ पाणी एका बॉटलमध्ये काढलं आणि ते दिलेलं आहे. तर मस्तपैकी त्याच्यानंतर स्वराजने नारळ पाणी वगैरे पिलेलं. आणि आम्ही सकाळपासून ना जेवण वगैरे केलेलंच नव्हतं, तर त्याच्यामुळं आता इथं आम्ही जेवण करत आहे. आणि स्वराज मस्तपैकी खेळत होता आणि हे त्याचं खेळणं बागडणं बघण्यासाठी मी 2 दिवस म्हणजे हे झाली होती. अशा कंडिशनमध्ये तुम्हाला सांगतो की ज्या लोकांना आपण मदत करतो ना ते पण लोक आपल्याला मदत करत नाही. आपलं स्टेटस प्रत्येकजण पाहते, व्हिडिओ प्रत्येकजण पाहते, परंतु असे काही माझ्या आयुष्यात लोक आहेत की ज्यांना मी पैसे दिलेले आहेत, परंतु मी ते पैसे परत मागणार काय म्हणून ते साधा म्हणजे मुलांना कॉल पण करत नाही आहे आणि हे पण विचारत नाही आहे की तुझ्या मुलाची तब्येत कशी आहे. हो, मी मूर्ख, गाढव, डुक्कर जे काही म्हणता येणार ना तेच मी मूर्ख आहे की मी प्रत्येक व्यक्तीवर विश्वास ठेवते, प्रत्येक व्यक्तीला आपलं मानते. आणि ते म्हणतात ना तुमच्याकडे पैसा नसल्यावर आणि तुम्ही संकटात असल्यावरच कोण व्यक्ती तुमचा आहे आणि कोण परका आहे ना हे तेव्हाच कळत असते. आणि आत्ता मला काही लोकांना मदत करण्याचा एवढा पछतावा येत आहे ना की का मी अशा लोकांना म्हणजे मदत केली. माझं म्हणून ना मी लय स्वतःवर हे केलेलं आहे. परंतु आता इथून सर्व काही मी स्टॉप करणार आहे, कोणाशीच रिलेशन नातं ठेवणार नाही आहे. कारण संकट आल्यावर जर व्यक्ती आपल्याला कॉल करत नसतील, विचारत नसतील, तर असे व्यक्ती आपल्या आयुष्यात नसलेलेच बरे आहेत असं मला तरी वाटते. त्याच्यानंतर गणेशजी आणि आम्ही जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर इथं आम्ही स्वरासाठी ना लुडो आणि सापशिडी बोलावली होती, तर ती आम्ही खेळत होतो. म्हणजे आता सध्या मी एवढी निवांत स्वराजला जपत आहे आणि खेळत आहे ना, कारण जे याला ना खूप मरणांच्या दारणातून मी खूप वेळा वाचवलेला आहे. बिचाऱ्यावर काय एवढं संकट येते ना मला तेच कळत नाही. आणि हुशार ते एवढा आहे ना, खूप हुशार आहे. मी थोडीशी जर नसली तर मम्मा तू का गेली होती, तू कुठं गेली होती असे प्रश्न करतो. तर आम्ही जेवण केलं, थोड्या वेळ खेळलो आणि रात्री झोपताना पण त्याला सलाईन चालूच असतात. तर ते दादा आले होते सलाईन लावायला आणि मला एवढी झोप येत होती, परंतु ते बोलले की ताई तुम्ही झोपा, मी वेळेवर बरोबर सलाईन बंद करून देणार. तर स्वराजला आता रात्री झोपताना पण सलाईन असतात. आणि खरंच म्हणजे आता कुठं स्वराजची तब्येत नीट आहे, छान आहेत. कारण तुम्ही सर्वजण विचारत होती स्वराजची तब्येत कशी आहे. स्वराजला व्हायरल इन्फेक्शन आहे, त्याच्यामुळं त्याची काही दिवस अजून काळजी घ्यायची आहे. आणि स्वामी कृपेने सगळं काही व्यवस्थित होत आहे, कारण स्वामीसोबत असल्यावर कोणाचीही मदतीची आवश्यकता नसते हे प्रत्येकाला माहिती आहे. आणि इथं स्वराज मला गप्पा गोष्टी सांगत होता आणि त्याला सोडून मी 1 मिनटंही कुठं जात नसते. तर असा होता माझा आजचा व्हिडिओ. म्हणजे घरी त्याच्याकडे पण लक्ष दिलं, घरी गेली, स्वराला पण जेवण वगैरे दिलं, डबा पण करून आणला आणि माझी प्रमोशनची कामं पण केली. आणि काही लोकांना कायमची मरेपर्यंत मी लक्षात ठेवणार आहे. बाकी तुम्हाला काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. श्री स्वामी.